सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आणि सरकारमधून बाहेर पडत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 आमदारांनी आपली स्वतंत्र चूल मांडली। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, तर इकडे भाजपच्या सोबतीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। शिंदे यांच्या या कृतीला ठाकरे गटाने पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत आव्हान दिलं होतं। ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप नाकारला। यामुळे 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली। सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर या काळात ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर झालेल्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलांनी तर ठाकरे गटाकडून विधिज्ञ देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला होता। अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बुधवारी 10 जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत। हा निकाल गुप्त असला तरी तो कुणाच्या बाजूने लागणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर काय होईल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय होईल अशी चर्चा रंगू लागली आहे। शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल। त्यांचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा, त्यामुळे शिंदे सरकार कोसळू शकते। त्याचप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यानुसार ही कारवाई झाल्यास ते पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकणार नाहीत। त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने त्यांना दिलेले पक्ष आणि चिन्ह हेही जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव दिलं। एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार अपात्र झाल्यास त्यांचे सदस्यत्व जाईलच, शिवाय चिन्ह आणि पक्ष पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतो। अशा वेळी शिंदे गटाला आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावे लागेल। रिक्त झालेल्या जागेवर जर पोटनिवडणुका लागल्या तर पक्ष चिन्ह नसल्यामुळे त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल। मात्र असे झाल्यास बाळासाहेबांची शिवसेना हा नरेटिव्ह दूर होईल, त्यामुळे शिंदे गटाची कसरत लागेल। शिंदे आणि त्या आमदारासमोर कोणते पर्याय असतील? शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदारावर अपात्रतेची कारवाई झाल्यास पुन्हा निवडून येणे, आपला स्वाभिमान सोडून पुन्हा मातोश्रीवर परत येणे किंवा भाजपमध्ये विलीन होणे किंवा शिंदे गटाचे स्वतंत्र राखणे असे पर्याय उपलब्ध असतील। मात्र काही झाले तरी सर्व काही अवघडच आहे। शिवाय शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचा स्वतः यावरही शिक्कामोर्तब होईल। उद्धव ठाकरे यांच्यासमोर काय आव्हान असेल? शिंदे गटाविरोधात निकाल लागल्यास काय होईल हे जसे आपण पाहिलं, त्याचप्रमाणे ठाकरे गटाविरोधात निकाल लागल्यास कोणत्या परिणामाची शक्यता आहे हेही आपण जाणून घेऊया। ठाकरे यांच्या विरोधात हा निकाल लागल्यास विधानसभेतील त्यांचे आमदार अपात्र होतील। पक्ष आणि चिन्ह यावर शिंदे गटाचे शिक्कामोर्तब होईल। अध्यक्ष यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात ते जाऊ शकतात, मात्र त्याचा निकाल येण्यास किमान 2 ते 3 महिने इतका कालावधी लागू शकतो। अशा वेळी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यास ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह यांची निवड करावी लागेल, त्यामुळे त्यांना पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव घ्यावी लागेल। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।